क्रांतीनंतर आपलं स्वागत आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे मुंबईकरांसाठी। सलग दुसऱ्या दिवशी बेस्टचा संप सुरूच आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट होईपर्यंत हा संप मागे घेणार नाही। भेटीसंदर्भातील कोणताही निरोप देण्यात आलेला नाही। बेस्ट कृती समितीचे पदाधिकारी उदय आंबोणकर यांनी ही माहिती दिलेली आहे। त्यामुळे उद्याही मुंबईकरांचे हाल होण्याची शक्यता आहे। आमचे जे सेवानिवृत्त कर्मचारी झालेत त्या कर्मचाऱ्यांना अजून त्यांची ग्रॅज्युटी मिळाली नाही। आमचा वेतन करार झाला नाही। आमचे जे वेट लिस्टचे कर्मचारी आहे त्यांना समान काम समान वेतन मिळत नाही। या मागणीसाठी आम्ही संपावर आलोय। कृती समितीचे आमचे जे सभासद आहेत त्यांनी ऑलरेडी म्हणजे जे प्रशासनाचे जे कोण सहाय्यक जे असतील जे कोणी ते संबंधित व्यक्ती असतील त्यांच्याशी बोलणं झालं, पण शेवटपर्यंत ते काय तयार नाहीयेत। या सर नाही जीएमच बोलता येणार नाही असं कोणी पण यांचे जे प्रतिनिधी होते सरकारमार्फत की त्यांनी कोणीच आम्हाला जो काही सहकार्य असं ते काही केलं नाही। बीएसटी अत्यावश्यकतेमध्ये मोडते, मग बीएसटी कर्मचारी अत्यावश्यक मध्ये का नाही मोडत? कुठली महामारी आली तर तुम्ही म्हणता अत्यावश्यक सेवा आहे, का नाही अत्यावश्यक सेवा? मग करा ना महानगरपालिकेमध्ये याच्यामध्ये विलीनीकरण, का नाही करत? सगळं प्रशासन झोपलंय, आमदार खासदार झोपलेत का? आमची घरं नाही, तुमचीच घरं भरा, फक्त आमची घरं भरू नका।